तर हाय हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावाकडचा धबधबा. हे बघू शकता आमच्या गावाकडचा धबधबा. आणि जे की आम्ही कुठं फिरायला जात नाही आहे आणि तो धबधबा आम्हाला इथंच पाहायला भेटतो. की बरीचशी लोक धबधबा पाहण्यासाठी दूर दूर लांबपर्यंत जातात. तर हे बघू शकता आमच्या इथला धबधबा. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, तर हे अशा प्रकारे आमच्या इथं असा धबधबा असतो आणि तो आम्ही पाहतो आणि त्याच्यातच आमचं समाधान मानतो. बघू शकता हे धबधबा कसा वाटला तुम्हाला. हे हिरवेगार झाड आहे आणि त्या झाडांच्या मधून हा धबधबा वाहतोय मस्त मध्ये. आणि आवाज पण त्याचा बघा किती सुंदर आवाज येतोय. बघा कसा वाटला हा धबधबा तुम्हाला. तर नक्कीच कमेंट करून सांगा हा धबधबा आमचा कसा वाटला तुम्हाला ते. आणि हा नॅचरल पद्धतीने धबधबा दिसतोय. आणि आजपासून पावसाचं आगमन झालेलं आहे. तर आत्ताच काही थोडासा शितुडा येऊन गेलेला आहे आणि आता पण ढगाळ वातावरण झालंय बरं का. हे बघू शकता तुम्ही, हे असं ढगाळ वातावरण झालंय. हे काळं काळं दिसत नाही, ढग आलेत. नाही सांगता येत संध्याकाळपर्यंत येतोय का काय पाऊस. आभाळ तर आले, बघू येतोय का काय. आणि इथे आहे हा ऊस आणि मी चाललेली आहे आता कडवाळ काढायला. तर हे आमचं रोजचं डेली रुटीन आहे, जे की 3-4 वाजले की चाललं कुठं कडवाळ काढायला, कुठं गिन्नी गोल तोडायला. हे असंच आमचं काम चालू असतं. आणि आता मला खूप लांब जायचं आहे कडवाळ काढायला. मला दिसतंय का तिकडं झाडं मोठी मोठी आहे तिथं जायचं आहे मला कडवाळ काढायला. तर बघू आता, चालून चालून तर दमच लागतोय मला तर लगेच. तर हे बघा किती गवत झाले पावसाने. तर पाऊस आल्यानंतर झाडांचं झाडं वेगळीच होतात. झाडांचं रूप एकदम खुलून जाते पावसाने. तर हे आहे सोलर, ह्याला म्हणतात सोलर प्लॅन्ट. तर हे बघू शकता का चिखलाने राडा कसला झालाय. आणि आता इथून जायचंय चिखलातून. तर बघू, चला जाऊ हळूहळू पण आता साईडनी. आणि तो पक्षी दिसला का तुम्हाला पायपावर बसला, इतका सुंदर आहे ना तो. सुतार पक्षी आहे बहुतेक. तर इथून काय दिसणारच नाही, झूम करावं तेव्हा दिसेल तुम्हाला. त्या काळ्या पायपावर बसलंय, रंगीबिरंगी. तर हे बघू शकता तुम्ही, मी पण आज पहिल्यांदाच बघितलं. हे बहुतेक तांदूळच लावलेला आहे ह्यांनी. गहू तर काय आत्ता नसतोय, बहुतेक हा तांदूळच आहे. ह्या अशाच लाईनी तांदळाच्याच असू शकतात. तर ह्या दिवसातच तांदूळ असतो बहुतेक, पावसाळ्यातच असतो आहे का नाही. तो एवढा दाट दडप लावलाय पण काहीतरी रोग दिसतो ह्याच्यावर, पिवळा पडलाय जरा. ह्यांनी मागच्या वेळेस पण तांदूळ लावला होता की ते बऱ्यापैकी आला होता चांगला. इंद्रायणी तांदळाची लागवड होती आणि हे पण तेच दिसतोय तांदूळ, इंद्रायणीच तांदूळ दिसतोय, काय माहिती मग. आणि ही बघा इथं तुम्हाला मी पाणी दाखवत होती, तुम्ही म्हणसाल सारखी पाणी दाखवत होती. तर हे पाणी आता आटले पूर्णपणे.
पूर्णपणे सगळं पाणी आटून गेले. उगं छोटे छोटे डबकातने पाणी राहिले. तर पाऊसच नव्हता एवढ्या दिवस, आणि आज झालंय बरं का वातावरण जरा पावसाचं, पण येईल तेव्हा खरं. थोडंसं रिमझिम येऊन गेली आत्ता काही. हे बघा ढगाळ कसं काय आले. तर हे असे ढगाळ आलेत सगळे. आणि मी चालली आता रानात, की आम्हाला आहे ना गुरांना खायला ना लय लागतं काढायला, त्याच्यामुळं. आणि आमचे मिस्टर आहेत दाऱ्यावर, त्याच्यामुळं म्हणलं चला बघूया. तर बघू म्हणलं आता चला किती काढायचं होतंय किती नाही बघून तर यावं. तर चला म्हणलं, हे खड्ड्याचं पाणी ना बघा तेवढं राहिले आता, आणि इथपर्यंत पाणी असायचं पहिलं, आणि आता ते आटले पाणी, सगळं आटून गेलं सगळं पाणी. तर आता चला आपण जाऊया कडवाळा काढण्यासाठी. तर मी आज पहिल्यांदाच एकटी आली इकडे धडा करून. लांब आहे ना ते घरापासून, तर आमची घरं तिकडं राहिली लांब, आणि मला जायचंय लांब अजून. तर म्हणलं चला जाऊ. तर जाता जाता म्हणलं एखादा व्हिडिओ काढावाच, दाखव तुम्हाला आपलं डेली रुटीन काय काय चालू आहे. म्हणून साठी म्हणलं व्हिडिओ काढा. व्हिडिओच्या मार्फत सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचतात, आणि ते तुम्हाला आवडतात का नाही ते नक्की सांगत जावा कमेंट करून. तुम्ही कसं आहे, कमेंट काय कोणी करत नाही, आणि डेली ब्लॉग टाकाय मला पण काय जमत नाही. डेली ब्लॉग टाकल्यानंतरच कुठंतरी थोडीफार सुधारणा होईल. पण ते काय होतं डेली ब्लॉग टाकायचं, पण मला खूप कामं असतं घरचं, की गुरांचं स्वयंपाक, आणि माहिती आहे लेडीजला किती कामं असतं, घरातलं सगळं आवरायचं. आमच्या ह्यांना ड्युटी असते, आणि ह्यांना आवरत नाही. सकाळचं उठायचं, व्यायामाला जायचं, व्यायामाला येऊन आंघोळ बिंघोळ करून तोपर्यंत 7 वाजतातच, लगेच त्यांची निघायची तयारी असते. तर मग बाकीचं काम आहे असं सगळं जाग्याला असं असतं, त्याच्यामुळं ते सगळं काम माझ्याकडं असतं. आणि मला ते काम करून करून आहे ना खूप कंटाळा येतो. रोज उठून ते काम कराच, आणि करावंच लागतं, नाही करून कुणाला सांगायचं नाही का. आपण पाळल्यात जनावरं, गुरं पाळल्यात म्हणल्यानंतर करावंच लागतं. संध्याकाळचं पण 10:30-11 वाजता सगळं आवरस्तो करूस्तो, पण चालतंय, रडत पडत कसं का व्हायना होतंय म्हणून साठी. आणि आत्ता हा का मी जवळजवळ ठेशनच्या जवळच आली. ठेशन थोडंसं राहतं इथून, लय जवळ आली ठेशनपाशीच पार. आणि आमची घरं तिकडं लांब राहिले, तुम्हाला दिसत असतील बघा. हे तुम्ही दिसतंय का नाही काय माहिती. आता घर मला दिसतंय की इथून घर, पण तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. तर दिसतंय का, बारकं दिसतंय बघा. एवढं लांब आली मी. तर चला आता पटपट पटपट कडवाळा काढून घेते. आणि काय होतं, मका उरकती काढायला, कडवाळा उरकत नाही काढायला. कडवाळा लय टाईम लागतो काढायला. पण आता विकत खायला आहे म्हटल्यानंतर भेटलं हीच महत्त्वाचं म्हणावं लागेल. कडवाळा असो अथवा मका असो, उशीर लागणारच आहे आता मग कडवाळा म्हटल्यावर ना. पण नाही इलाज आहे, गुरं तर दारात उपाशी ठेवू शकत नाही. गुरांना काय का होईना आणून पुढं टाकावंच.
तर चला आली जवळ आता रानाच्या मी. ते समोर दिसतंय ते कडवा काढायचे मला. आणि हे बघू शकता इथे आले ठेशन. हे आहे ठेशनचं मंदिर वगैरे दिसतंय ना, ते ठेशन आहे. आणि इकडे आहे ते आमचं घर आहे लांब. तुम्ही म्हणसाल ठेशन काय म्हणते, तर हे रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. तर चला मग, त्याच्यामुळं काय होतं, माझं रोजचे रोज ब्लॉग पडत नाही आहेत, रील्स पडत नाहीत रोजची रोज. का तर हीच कामं उरकता माझ्या नाकी नऊ येते. पण आपलं कधीतरी 2-4 दिवसातून टाकत जाईल मी, ॲडजस्ट करत जाईल. काय करायचं आता, सगळ्याच गोष्टी संग नाहीत नाही होत. तर माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करत जावा नक्की. लाईक तर काय कोण करत नाही, कमेंट वगैरे तर करत जावा, किंवा सबस्क्राईब पण करत जावा. तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल. आम्हाला पुढं जाण्यासाठी तुमची साथ पाहिजे. आणि हे कडवाळ बघा, हो का, हे असं कडवाळ झालेलं आहे. पण घेतले तरी पण 1000 रुपये गुंठेनी. तर आत्ता ही काढायला सुरुवात करायची. आणि इकडे मी एकटीच आली बरं का, मला इकडे भीती पण वाटते, पण काय करणार, नाही इलाज आहे, काढावं तर लागलच. भीती वाटली काय झालं तरी. न आमचे मिस्टर आहेत दाऱ्यावर, लागण केली, त्या लागणीला पाणी देते ते.